नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. ते बंदच करायचे. हेची शुरत्वाचे अंग हरे अनिला श्रीरंग. अवघा झाला पण लवन सकला कारण. हेची शुरत्वाचे अंग हरे अनिला श्रीरंग. तुका म्हणे पाणी पातळपणे तळानी. हेची शुरत्वाचे अंग हरे अनिला श्रीरंग. पांडुरंगा करो प्रथम नमन. पावन झालो चराचरी मिकळा कुसरी काळीच नेने. बोलतो वचने अतिभाविका. प्रथम नमन करू गणनाथा मा शंकराच्या सुता चरणावर ठेवणी माता साष्टांगी आता दंडवता. दुसरी वंदो शारदा चतुराननाच्या मजा वाक्षेद्य पाविजे सहजातीच्या चरणवचा दंडवता. आता वंदो देव ब्राह्मण जैंचनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन त्या माझे दंडवता. आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठलनाम उच्चारते जन त्या माझे दंडवत. आता मुरंग भूमिका कीर्तने उभय होती लोकाटाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत. ऐशेन मन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञान म्हणून फुल्या बाळा. चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर. नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. हेची शुरत्वाचे अंग हरे अनिला श्रीरंग. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा. सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोपाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक भक्त मंडळींच्या सहकार्याने गावातील सर्व तरुण मंडळी व कार्यकर्त्यांच्या विशेष प्रयत्नाने घडून आलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा संगीत तुळशी रामायण कथा ज्ञान यज्ञ त्या संबंधाने सर्व भाविकांच्या वतीने ग्रामस्थ मंडळीच्या वतीने श्री हरिभक्तीपरायण कैलास महाराज यांच्या संपर्कातून मला दिलेले निमंत्रण. त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी
संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण अभिमन्यू आबा, तसेच नुसते गायनाचार्य नाही तर हे सगळे गायनाचार्याचा कारखाना इथे आळंदीला जे अनेक विद्यार्थी शिकवण्याचं कार्य करतात. आम्ही त्यांना बापू म्हणतो, श्री हरिभक्तीपरायण उद्धव बापू शिंदे. आणि मूर्ती लहान पण कीर्ती महान. फक्त महाराष्ट्रच नाही तर परप्रांतामध्ये सुद्धा मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांनी ख्याती केली, मृदंगाचा राजा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आमचे कृष्णा महाराज बोरकडे, पुन्हा सूर्यभान महाराज आवलगावकर यांच्या संस्थेतली सगळी विद्यार्थी, साधक मंडळी महाराज, उपस्थित सर्व महाराज मंडळी, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, टाळकरी बांधव, मृदंग वादक, गायकवृंद, परमार्थातील जाणते परमार्थिक श्रोते आणि मला ज्यांच्याबद्दल स्वाभिमान आहे त्या माझ्या सर्व वारकरी मंडळीला मनोभावी वंदन करून कीर्तन सेवेला प्रारंभ. विठाला आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की 84 लक्ष योनी आणि 84 लक्ष योनीमध्ये वेदांनी, शास्त्रांनी आणि संतांनी धन्यता जर कोणाला दिली असेल तर फक्त मनुष्य देहाला धन्यता दिली. नाही तर माणसापेक्षा बुद्धिमान पशु पक्षी काही कमी आहेत का? माणसापेक्षा प्राणी काही बुद्धिमान, शक्तिमान, शूरवीर कमी आहेत का? आपल्या भोवताली घडतं पण आपण तिकडे लक्ष देत नाही. समजा एखाद्या ठिकाणी दरोडा पडला, चोरी झाली, मग तालुक्याच्या शिरूरला किंवा अहमदपूरला फोन केला जातो. हॅलो, हा कोण? तिकडे फोन बोलाय काही नाही, चोरी झाली, ताबडतोब गाडी घेऊन ये. ती पोलिसांची गाडी तिथे येते. माणसापेक्षा बुद्धिमान आहे याच्यासाठी सांगायचं. ती गाडी तिथं आली की पोलीस इकडून तिकडं, तिकडून इकडं सगळा तपास करतात, ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून या गल्लीत, पण चोर काही सापडत नाही. मग ते मालकाजवळ येतात. 1-2-3 दिवसात तपास करू आम्ही. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 8 दिवस झाले, मेथीच्या सप्त्याचा काला झाला तरी काही चोर सापडले नाही. मग पेपरला येतं, पेपरला अमुक अमुक ठिकाणी दरोडा पडून 8 दिवस झाले तरी पोलीस अधिकाऱ्यांना चोरांचा तपास न लागल्यामुळे विशेष श्वान पथक मुंबईवरून बोलवण्यात येते. कोणचं? झोपले काय तुम्ही? बोलत जा ना. मग काय महाराज काय नवीन आहे का तुम्हाला? कोणतं पथक? श्वान पथक. जोरात बोला. श्वान पथक. श्वान म्हणजे काय बाबा? कुत्र. कुत्र. ते कुत्र मुंबईवरून बोलवण्यात येतं. ते कुत्रे इशीच्या गाडीत येते. कुत्र जिथं चोरी झाली असेल तिथं गाडी नेतात. ते कुत्र खाली उतरवतात. त्या अधिकाऱ्यांनी साखळी धरलेलीच असते. कुत्र पुढं चालताना अधिकारी माग. मग वासावासानी 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 ते पोलीस, ते कुत्र पोलीस अधिकाऱ्यांना तिथं नेतं. कुठं? बरोबर आहे. जिथं चोर राहत असतील तिथं, किंवा जिथं वाटून घेत असतील, अड्डा असेल तिथं नेतात. माझा साधा प्रश्न आहे, बोलत जा, काय अडचण नाही. मी विचारल्यावर बोलत जा. 7 ते 8 दिवसामध्ये माणसाला जे जमलं नाही, पोलीस अधिकाऱ्यांना जे जमलं नाही, ते कोणाला जमलं? कोणाला? जोरात बोला. कुत्र्याला जमलं. कुत्र्याला म्हणजे माणसाची जागा कोणी घेतली? कुत्र्याने. आणि कुत्र्याची रिकामी झालेली तिथं तरी अतिक्रमण करू नका. माणसापेक्षा बुद्धिमान कुत्रा आहे. पण वेदांनी, शास्त्रांनी, संतांनी धन्यता त्याला दिली नाही. मग धन्यता कोणाला दिली? धन्य जगी तो
वाजव स्वरात जरा. धन्य जगी तोची आहे का, तोची एक धन्य. कोण? हरिरंगी नाचे. म्हणून मनुष्य देह विकू कमी करा माझा मनुष्य देह म्हणजे पुरुषार्थ प्राप्त करून घेण्याची संधी आहे. मनुष्य देह म्हणजे देव होण्याची संधी आहे. आणि या संधीचं सोनं करा. 96 का 97,000 झालंय ना. ते सोनं नाही, संधीचं सोनं करा. म्हणजे संधी साधा. संधी काही म्हणतील संधी साधायला श्रीमंत लागत असेल. श्रीमंत नाही, गरीबातला गरीब जरी असला तरी संधीचं सोनं करतो. आता उद्या रामायणात येणारच आहे ते. पण रामायण बी सांगायला मीच आहे, कीर्तन बी मीच आहे. त्यामुळे उद्याचा आठ टाकतो सांगून पुन्हा उद्या उडी मारतो. मग काय बिघडलं? संधी गरीबातल्या गरीबाने संधी साधली. ज्याला राहायला नीट घर नव्हतं, राहायला नीट घर नाही, घालायला नीट कपडे नाही, त्यांनी संधी साधली. हो, आता रामचंद्र प्रभू वनवासात जातील उद्या. वनवासामध्ये रामचंद्र प्रभू वनवासात आले. त्या नदीच्या कडेला एक नाव आहे, नाव आहे नावाडी. आणि तिथं प्रभूने हात पसरलाय. एक केवट काय मागे नावन केवट आना, कहे तुम्हारा मर्म मैं जाना. मागी केवटाला नाव मागितले. केवट म्हटलं, केवट काही उठून उभा राहिला नाही, राम राम राही, नमस्कार नाही. याचा राग रामचंद्रजीला नाही, पण बरोबर लक्ष्मण होता त्याला आला. लक्ष्मणानं भाई माग सारली, माझा दादा एवढा उभा आहे, हे उठून उभा राहत नाही, हाताची घडी काढत नाही. लक्ष्मणाचा राग अनावर झाला आणि लक्ष्मणाचा हात भात्याकडे गेला. नुसता गेला नाही, काढला बाण. ए केवट. केवटानं पाहिलं, काय काय 80,000 साल तक लोहे का आटा खाकर उनके ध्यान में नहीं आने वाले भगवान आपके सामने खड़े, आप खड़े नहीं रहते, आप भगवान को प्रणाम नहीं करते. केवट उठला नाही, नमस्कार नाही, बसल्या बसल्या म्हटला नाही करू ना, नाही करू ना. लक्ष्मणानं ओढली दोरी, मार डालूंगा तुझे, मारो ना. घाबरत बी नव्हतं ते. का घाबरत नाही? आपू त्याचं कारण आहे. भक्तीला 2 तट आहे. जसे गंगेला 2 तट आहे, तसे भक्तीलाही 2 तट आहे. एक सकाम आणि दुसरा निष्काम. निष्काम तटावर जो भक्त असतो त्याला भगवंताकडे मागावं लागत नाही, भगवंतच त्याच्याकडे मागतात. मागी नावन केवटान, मारो ना मारो. केवट म्हटलं, लक्ष्मणजी तुम्ही जर बाण मला मारला ना, याचा फायदा तुमच्यापेक्षा मला जास्त आहे. लक्ष्मणानं तसाच बाण धरलेला. लक्ष्मण म्हटलं, तुला कसं काय जास्त आहे? तिथं त्यांनी बरेचसे कारण सांगितले. पहिला फायदा, गंगा के तट पर मरण. दूसरा फायदा, भगवान के सामने मरण. तीसरा फायदा, मेरे बाल बच्चे वाले रोते रोते आएंगे तो दुनिया के मालिक भगवान रामचंद्र उनके आंसू पोसेंगे. लक्ष्मण जी, सगळ्यात मोठा फायदा, सगळ्यात मोठा कोणता? की माझ्या अंत्ययात्रेला जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी भगवंत हजर राहील, याच्यापेक्षा काय फायदा पाहिजे? आणि ज्याला अंत्ययात्रेला यावं लागतं ना, त्याला 10व्यालाही हजर राहावं लागतं. लक्ष्मण म्हटलं, काला झाला तरी इथंच थांबावं लागलं. लक्ष्मण म्हटलं नको. पण केवट, तू दादाचं दर्शन का घेत नाही? हे म्हटलं, का घ्यायचं? तिथे यादीच दिली कृष्ण महाराज लक्ष्मणाने, यादी की कोण कोण दादाचं दर्शन, म्हणजे मोठ्यांची यादी दिली. यादी देताना नाव सांगितले, शेष महेश दिनेश गणेश दश तुझाई निरंतर जाय, साई अनादि अनंत अखंड अखेद अभेद सुवेद बतावे, नारद से सुख व्यास रटिपती, यारे चवमुनी फार न पावे. रामायणच वाजवायली या नव्हत्या.
शेष महेश दिनेश गणेश सुरेश उजाई निरंतर द्या. ते केवट काय म्हटलं माहितीये का लक्ष्मणजी? मी संधी सांगतोय, संधी कशी साधायची ते पहा. ही जी यादी वाचून दाखवली ह्याच्यात मोठं कोण आहे नांदोरेकर? मोठं ते लक्ष्मण म्हटलं ह्या सगळ्यामध्ये मोठं आहे. सब देवन के बडे बाबा भगवान शंकर. सच है, सच है. त्यावेळेला केवट हसला आणि केवट म्हटलं लक्ष्मणजी सगळ्यात मोठे भगवान शंकर म्हटले हो. ते भगवान शंकरापेक्षा मोठा मी आहे या लंगोटीवरच. भगवान शंकरचे कैसे बनावे? त्यांनी दिलेलं सुंदर उत्तर आहे. केवट म्हटलं लक्ष्मणजी भगवान शंकराच्या डोक्यावरून गंगा वाहते, ती गंगा पट्ट्याच्या पायाखालून वाहते. एवढा मोठा आहे. रामचंद्र म्हटले कशाला वेळ करतो, उशीर होईल आपल्याला, 11 पर्यंत पलीकडे जायचंय, कशाला वेळ करतो? ए केवट आम्हाला पहिलं तेराला जायचंय. केवट म्हटलं थांबा, इथं माझी आई बसली त्या पर्णकुटीमध्ये. मी आईला विचारतो, आई जर म्हणली तुम्हाला पलीकडे, मी मातृपितृ बघतोय, मग जा जा तिच्या. केवट उतरला ना आईकडे आला. ए आई, शेष का अवतार लखनला, दुनिया की माँ है वो जगन्माता सीता, आणि जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र. ते म्हणतात मला पहिलं तिराला नाही, नेऊ का त्यांना? म्हातारी म्हणली इकडे इकडे. काय त्या लक्ष्मणाला नाही, सीतेला नाही, सगळे अयोध्येतले लोक पलीकडे नाही अलीकडे आण. त्या रामाला काही नावेत बसू नको. का नको काय ते काही विचारलं नाही त्यानं. पुन्हा आला ना असा हाताची घडी घालून बसला. लक्ष्मणाला राग आला ना. ए केवट काय झालं? काय झालं? माझी आई म्हणते लक्ष्मणाला नाही, सीतेला नाही, सगळ्या अयोध्येतले लोकांनी अलीकडे आण, पण त्या रामाला काही नावेत बसू नको. लक्ष्मण असा पुढे आला. काय म्हटलं? तुझी आई दादाला पलीकडे न्यायला नको म्हणते, प्रभू रामचंद्रजीला पहिलं तेराला न्यायला तुझी आई नको म्हणते. लक्ष्मणानं भाई माग सारली. लक्ष्मण म्हणला तुझ्या आईला इकडे घेऊन ये. पुढचं आहे का? इकडे घेऊन, इकडं लवकर कळलंय. इकडे घेऊन ये, इकडे घेऊन ये म्हटल्याबरोबर केवट आला. आई चल बर. ते लय रागाला आले. चल चल. ते आई म्हटली होते मी आहे ना तुला. ती वयस्कर झालेली आई, केस पांढरे झालेले, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आई आली. आईनं सगळ्यात आधी एक काम केलं. प्रभू अर्धे थंड झाले. आई साहेब मला पहिलं तिराला जायचंय आणि तुम्ही सांगता केवटाला की नेऊ नको म्हणून. इथं रडली ती म्हातारी अक्षरशः. संधी कशी साधली बघा. प्रभू आमच्याकडे बघ, आमची पर्णकुटी बघ, काय तुझी कृपा आहे कोणास ठाऊक. आम्हाला राहायला नीट घरही नाही रे. आणि खरं सांगू तुला, 2-4 माणसं पलीकडे न्यायचे ना अलीकडे आणायचे, तेव्हा आमची चूल पेटते. पोटाकडे बघ माझ्या, अजून 2 दिवस झालं चूल पेटली नाही. अजून गरिबीचे ना भोगली ना त्याला कळतात गरिबीचे चटके काय असतात ते. तू राजाचा मुलगा आहे, राजपुत्र, तुला काय करणार आहे? आणि आम्ही असंही ऐकलंय की तुझ्या चरणाचे रजकन दगडाला लागले, शिळा होती मनुष्य झाली, तुझे चरणीचे चाली, ते दगडाची बाई झाली म्हणे. रामचंद्र म्हटले बरोबर आहे. रामा, दगडापेक्षा लाकूड मऊ असत. तुझे रजकन दगडाला लागले, दगडाची बाई झाली, ही माझ्या लेकराची नाव लाकडाची. तुझे पाय जर नावेला लागले, नावीची जर बाई झाली, घरची एक बाई ही एक बाई. पोट भरायचा व्यवसाय चालवायचा कशाला? आईसाहेब ह्याला काय पर्याय नाही ग? आईसाहेब म्हणले पर्याय आहे ना. तुझे पाय लागल्यामुळे बाई नाही झाली. श्री संत नामदेवराय लिहितात, रज मात्रे तारिली अहिल्या शिळा. रज मात्रे तसंच तुलसीदासजी लिहितात, गौतम नारी श्राप बस उपलते हतरिले. गौतम नारी श्राप बस उपलते
वाजवते माझी काय तर आहे. हा सकाळीच वाजवून आला. गौतम नारी श्राप बस उपल देह धरी दे चरण कमल रज. पर्याय आहे ना, तुझे पाय जर रजकन विरहित केले, नावेत बसवलं तर नावीची बाई होणार. उरकून लवकर. वेळ कमी असल्यामुळे पाय धुतले, केवट पालता पडला. त्यांना तोडून रामचंद्र नावेत बसले. तोडून का बसले? केवट म्हटलं मला तोडून बसा. त्याचं कारण आहे, उद्या कदाचित मला अहंकार होऊ नये, पट्ट्यानं प्रभूचे पाय धुतले. हे पट्ट्यानं परमार्थात येऊ नये. पट्ट्यानं म्हणजे अहंकार, परमार्थात येऊ नये. अहंकार तोडून नावेत बसा. नावेत बसले केवट, निषाद राजा गोह, रामचंद्र, लक्ष्मण, सीता माता. पहिला वल्ला मारला भोयाने. पहिला वल्ला मारला. इथून त्या 4 नंबरच्या खांबापर्यंत नाव गेली. बाहेर केवटाची मुलं, केवटाची पत्नी, आई होती. नाव तिथपर्यंत गेल्यावर म्हातारीनं असा रुमाल घेतला. रुमाल घेतला आणि तोंडाला लावला आणि हसायला लागले. लक्ष्मण म्हणला कोण हसतय, कोण हसतय म्हणून इकडं तिकडं बघितलं तर म्हातारी. दादा ते म्हातारी का हसते? रामचंद्र म्हटले विचार ना तो. ते म्हणलं त्यांचं माझं तर नाही जमत. तुम्ही विचारा. रामचंद्रजीने विचारलं, आजी हसायला काय झालंय? ती म्हटली हसू नाही तर काय करू राम? कुठला दगडन, कुठली अहिल्यान, कुठली बाईन, कुठलं काय रे? ती पहिली अहिल्याच होती. तिला शाप दिला होता गौतम ऋषीने, दगडून पडची. शाप दिला होता, प्रभूचे रजकन लागतील त्यावेळेला उद्धार होईल. खरं सांग रामा, खरं सांग. अयोध्येतून निघल्यापासून इथं येईपर्यंत तुझ्या चरणाचे रजकन काही कमी दगडाला लागले का? रामचंद्र म्हटले नाही, भरपूर दगडाला लागले. मग सगळ्या दगडाच्या काय बायाच झाल्या का? रामचंद्र बोले हे बात सही आहे, हे बरोबर आहे. आई साहेब तुम्हाला माहिती होतं ना की सगळ्या दगडाच्या बाया होणार नाही? माहित होतं. मग नावीची बाई होणार नाही हे माहित नव्हतं? म्हातारी म्हणली मग हसू कशाच येते? माहित होतं ना मला नावेची बाई होणार नाही. मग आडवी कशाला आली? बघा आता लक्ष देणं ऐका, कळलं तर बघा. आडवी कशाला आली म्हटल्याबरोबर म्हातारी म्हटली रामा मी जर तिथं आडवी आली नसते तर आमच्या सारख्या गरिबांना, आमच्या सारख्या दीन दुबळ्यांना तुझ्यासारख्या प्रभूचे पाय धुण्याची संधी आम्हाला कधीच प्राप्त झाली नसती. याला म्हणतात संधी. किती सुंदर प्रमाण दिले. जिथल्या तिथं बरवी हे वेळ, ही संधी आहे, सापडली संधी. म्हणून संधी साधा, एक तरी पुरुषार्थ साध्य करा. एक तरी 4 पुरुषार्थ सांगितले. धर्मार्थ काम मोक्षाना. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष सगळं जाणता स्रोत आहे. म्हणून हे बारकावे सांगतो. ह्या पुरुषार्थामध्ये मधले जे 2 पुरुषार्थ आहे ना, अर्थ आणि काम. अर्थ आणि काम. अर्थ अनर्थ आणतो आणि काम पापाचरणाला प्रवृत्त करतो. पापाचरणाला कृष्ण महाराज सांगत असतात फोनवर, काय बोलले, कीर्तन सोडून आले काय राव. अर्थ अनर्थ आणतो आणि काम पापाचरणाला प्रवृत्त करतो. मग अर्थ जर अनर्थ आणतो, काम जर पापाचरणाला प्रवृत्त करतो, पुरुषार्थाची यादीत घातलंच कशाला? त्याचं उत्तर आहे वैकुंठ वशी विठ्ठल बाबा फुले सुंदर सांगायचे.
ते म्हणायचे धर्म अर्थ काम आणि मोक्ष. ह्याच्यात अर्थ आणि काम मध्ये एकीकडून पॅकिंग धर्माचं आहे आणि एकीकडून पॅकिंग मोक्षाचं आहे. ते अगदी सोपं सांगायचे. धर्मानुकूल अर्थ असेल तर मोक्ष प्रदान करून देतो म्हणून पुरुषार्थ, आणि धर्मानुकूल काम असेल तर मोक्ष प्रदान करून देतो म्हणून पुरुषार्थ. विठ्ठल आम्ही जर एकही पुरुषार्थ नाही साध्य केला तर शास्त्रकार म्हणतात यस्य कोपी न विद्यते तस्य जन्म निरर्थक. त्याचं जन्माला येणं निरर्थक आहे भीमाशंकर बुवा, जगणं निरर्थक आहे, मरण सुद्धा निरर्थक आहे. म्हणून विनंती माझी एक तरी पुरुषार्थ साध्य करा, एक तरी. हे प्रश्न तुमचा आमचा नाही, अर्जुनाने विचारलाय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला. आता केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्यपि वार्ष्णे बलादिवनियेषिता. इच्छा नसताना पापाचरणात कोण प्रवृत्त करत? तर भगवंत म्हणतात कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवः. इथं पहिला नंबर कामाचा घेतलाय. हे चारही पुरुषार्थ धर्मानुकूल पाहिजे तर मोक्ष प्रदान करून देतात. मग का साधू संतांनी हे चारही पुरुषार्थ मिळवले का? म्हटले हे चारही पुरुषार्थ मिळवले. पहिला पुरुषार्थ आहे धर्म. तुकोबाराय म्हणतात हे धर्माचं पालन कर. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम. धर्म अर्थ राहत्या वाड्याशिवाय 2 वाडे तुकोबारांचे होते, सावकारकी होते. काम एका वारंगणीला वेश्येला पाठवलं तर जाई व तो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न. मोक्ष मोक्ष आम्हा घरी कामार हे दासी होय सांगवायची तुका म्हणे तुकाराम महाराज. हे चारही पुरुषार्थ तुम्ही मिळवले. आमचा शताब्दी महोत्सव चालू आहे, आम्हाला हे पुरुषार्थ मिळवायचे. पुरुषार्थ जर मिळवायचा असेल तर एखादा सोपा उपाय सांगा ना. तुकोबाराय म्हणतात सगळ्यात सोपा सांगतो तुम्हाला, ऐका. म्हटले काय? तुम्हाला हे चारही पुरुषार्थ मिळवायचे आहेत ना. 4 पुरुषार्थ मिळवण्यासाठी एकच उपाय आहे. यावत भूत मात्राच्या ठिकाणी तुम्ही फक्त नम्र व्हा, 4ही पुरुषार्थ तुम्हाला भेटते.
नम्र झाले. किती सोपं सांगितलंय हो. यावत भूत मात्राच्या ठिकाणी तुम्ही फक्त नम्र व्हा. हे चारही पुरुषार्थ मिळवता येतील. नम्र होणं म्हणजे नम्रता, अंगात नम्रता. हात नुसतं जोडणं म्हणजे नम्रता नाही. अंतकरण वृत्तीतील समूळ अहंकार नष्ट होणं, वृत्ती पूर्णपणे निरहंकारी बनणं, निराभिमानी बनणं, त्याला म्हणतात नम्रता. नम्रता. नम्र झाला होता. आमच्या पंढरपूरला 2-4 वर्षातून एकदा पूर येतो. पूर नीरा भीमाचं पाणी सोडलं, उजनी धरणाचे दरवाजे उघडले, पाणी येतं. मग आम्ही बघायला जातो रेल्वे पटरीवर. पाण्याला वेगच एवढा होता. ते उजनी धरण 100% भरलेलं, ते दरवाजे उघडलेले, नीरा भीमाचं पाणी, ह्या पाणी वेगाने येत होतं. मागच्या गावची मोठमोठाली झाडं त्या पुरामध्ये वाहत येत होते, मुळापासून उपटून वाहत येत होते. मी म्हणलं काय वेग आहे पाण्याला. माझ्या बरोबर एक वारकरी होते. ते म्हणले महाराज त्या झाडाचं जाऊ दे, मी सांगतो त्या झाडाकडे बघा. म्हटलं कोणच्या? ते पहा. तर ते बोटा एवढंच खोड होतं त्या झाडाचं, बोटा एवढंच. त्या झाडाचं नाव आहे लवाळ. ते मात्र वाहून जात नव्हतं. महापुरात मोठाली झाडं जातात पण लवाळ जात. महापुरे झाडे जाते पण लवाळ जात नाही. काय कारण आहे? काय? झाडं जातात पण लवाळ का जात नाही? त्याचं कारण आहे पाणी मागून किती वेगाने येऊ द्या, लवाळ एकच काम करते. लवाळ वागत म्हणून भरपूर पूर पाहत. पण ही जुनी खोड झाडाची म्हणतोय मी. हे जुनी खोड 2 हातात खोड बसत नाही झाडाचं, एवढाली खोड. पण ते म्हणतात हम किसी के सामने झुकते नहीं. पाणी म्हणतंय किसी के सामने झुकते नहीं. चलो बिगर तिकीट गंगा सागर. बिगर तिकीट. महापुरी झाडे जाते. म्हणून तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले असा, राजकीय क्षेत्रातले असा, सामाजिक क्षेत्रातले असा, शैक्षणिक क्षेत्रातले असा, पारमार्थिक क्षेत्रातले असा, नाही तर कशातलेच नसा. तुमच्या 10 बाय 10च्या रूम मधले असा, पण तुम्ही जिथले असाल तिथे टिकायचं असेल तर वाकायला शिका. वाकले की टिकलेच, वाकायला शिका. नम्र झाला होता. हे 4 पुरुषार्थ तर आहेतच. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मी जनरल 4 सांगतो. जनरल. स्वतःवर सत्ता गाजवणं पुरुषार्थ आहे. दुसरा, जगावर सत्ता गाजवणं पुरुषार्थ आहे. तिसरा, काळावर सत्ता गाजवणं पुरुषार्थ आहे. आणि चौथा, भगवंतावर सत्ता गाजवणं पुरुषार्थ आहे. आता याच्यापेक्षा मोठा पुरुषार्थ नाही. तेने कोंडिले अनंता, ह्याच्यापेक्षा काय मोठा पुरुषार्थ? 4 सांगितल्या. स्वतःवर सत्ता गाजवणं आहे का आपली स्वतःवर सत्ता? होय. सध्या घरात कोणते चॅनल चालू आहे? संस्कार का असता? लोक म्हणतात तसला ऐकून बोर होतंय राव महाराज, आम्हाला कसं झिंग झिंग लागतंय. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आहेत आपल्या ताब्यात. सध्या काही काही घरातलं तर टीव्हीच बंद नाही बाबा. आजोबांनी रिमोट खाली ठेवलं की आजी घेते, आजीने ठेवलं की सून घेते, सुनाने ठेवलं की पोरगी घेते, पोरीनं ठेवलं की पोरग घेते. अखंड हरिनाम नाही. ते अखंड चालूच असतं टीव्ही. सध्या हे जे विपरीत सध्या देशात घडायला लागलंय ना, त्याचं एकमेव कारण आहे आपण काही बघायला लागलो आणि काही खायला लागलो. हे त्याचं कारण आहे. संध्याकाळी आपण जेवायला बसतो. जेवायला संध्याकाळी सगळे जेवायला बसतो. कुठं बसतो आपण?
परत बोला ना, काय अडचण नाही, महाराज घराचाच आहे. टीव्ही पुढे आपण बसतो, सगळे बसतो एकत्र. टीव्ही पुढे बसल्यामुळं कोण कोणाला बोलतं तरी का, तिकडं बघतंय इकडं खातंय. आणि सध्याच्या मालिका आहे ना टीव्हीवर, काय रामायण आहे का कृष्णा मालिका आहे? मला काय म्हणायचे तुमच्या लगेच कळलं, कारण तुम्ही मालिका बघतायच ना सध्या. सध्या ही जी विपरीत घडायले ना त्याचं हे कारण आहे. सध्या सासऱ्याला सून कळ नाही, भावाला बहीण कळून आणि बापाला लेप कळून. जनावर बरी ना, जनावर त्यांना तरी कळतंय कुठं काय करावं, कोणाशी कर. माणसाला कळ नाही सध्या. काय घडलं कोपर्डीला, काय घडलं त्या बदलापूरला? मी म्हणतो हातात तरी बसते का लेकरू, हातात तरी. 3.5 वर्षाची मुलगी, तिच्यावर अत्याचार, बलात्कार. काय घडलं परवा स्वारगेटला? नाही, हे कशाचे परिणाम आहे? त्याचं एकमेव कारण आहे, सध्या आम्ही टीव्ही बघतोय, अन्न खातोय. टीव्हीवर पंचमालिका आहे. राहायचं एका सोबत, बोलायचं दुसऱ्या सोबत, फिरायचं तिसऱ्या सोबत, चालायचं चौथ्या सोबत. मला काय बोलायचंय ते कळलंय तुम्हाला. आणि ते बघत असताना अन्न खाल्लं, त्याचे परिणाम अन्नावर होतात, अन्नाचे परिणाम रक्तावर होतात आणि रक्ताचे परिणाम मनावर होतात. म्हणून हे वागणं चालू आहे सध्या. म्हणून आजचं कीर्तन ऐकता इथं जागा व्हा गडे, खरंच जागा व्हा. कीर्तन आता इथं मी 7 दिवस इथंच आहे म्हणा, पण आम्ही रात्रीचं कीर्तन झालं जरी इकडं येत असू, एखाद्या धाब्यावर पार्टी चालू असते पा, पार्टी, ह्याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस. आणि पार्टीवर काही गुळाची पोळी तिळाची पोळी असते का? हा रमेशराव, काय असतंय ते? कोंबडे खायचे, बोकडं खायचे, बिअरच्या बाटल्या प्यायच्या. आणि एकदा का चढली ना ती रेस लागलेली असते त्यांची, मोटरसायकलवर बसतात सगळे, बाजारे चला, चढलेलीच असते फुल. आणि मग बसली की ते आधी कोण गावात जाते बघायचं. त्या गाड्या चालू करतात, एका गाडीवर दोघं तिघ चौघ, त्यातल्या दोघाचं तोंड पुढं असतं, दोघाचं माग. आमच्या ड्रायव्हरला म्हटलं ह्याचं हँडल कुठे? कारण दोघाचं तोंड इकडच होतं, ते म्हटलं पुढच्या दोघाकडे. काय फॅशन चालली. आणि गाड्या एवढी पळवते, फाटा गेलेला कळ नाही याला. मागच्याला कमी चढली होती, ते म्हणलं गाव तर गेलं. त्याने हॉर्न वाजवला, ए गाव गेलं. त्याला ऐकू आलं म्हणून त्यांनी हँडल वळवलं. 90-95चा स्पीड गाडीला, एकदम गाडी वळवल्या राईट का जागेवर. त्यांनी एकदम हँडल वळवलं की मागचे दोघं असे फेकलेच गेले. हे गाडी गोर गरगर फिरत गेली. ह्यांनी हँडल धरलेलं होतं दोघांनी पुढच्या. ते झाडाला धडकली, डोकं दगडावर आपटलं, रक्त निघलं, जाग्यावर मारायला लागली पोरं. हे तुमचं झालं पिणं, तुमचं झालं खाणं, आणि तुमच्या झाल्या पार्ट्या. पण इकडे लागले ना माता भगिनीचे कपाळ पांढरे व्हायला. अरे तुमच्यासाठी नका सोडू दारून, नका सोडू मांसाहार. ह्या जन्माला घातलेल्या लेकरा बाळासाठी, त्या पत्नीसाठी तर सोडा. एकदा काही धडकून मेले नाही पिदाडे, धडकून मेले की त्यांना घरी आणलं, गेलेला असतो प्राण. घरी आणलं की ते आंघोळ घालतात ना दारात प्रेताला. 2-2.5 वर्षाचं पोरग रडत आईकडे येत आहे. आई, तोपर्यंत हिचं कपाळ भरलेलं असतं कुंकाने. आई, तुला आज एवढं मोठं कुंकू का लावलंय ग? येईल बोलता आईला. आई तोंडाने तर बोलत नाही, पण अश्रूनं बोलते. तेवढ्यावर पोरग थांबत नाही. आईचा पदर धरतन ओढतं खाली. तू एवढं कुंकू लावले आणि बाबाला रस्त्यावर का आंघोळ घालायलेत का? जाग व्हा जरा. आजचं कीर्तन ऐकताय ना, तर गळ्यात माळ घाला गड्या. वारकरी संप्रदायाचे पाईक बना. नाही ते 100 नाही 150 वर्ष सप्त केले आणि आपल्यात परिवर्तन नसेल, करून काय फायदा आहे सांगा ना.
पडलेलं शेण जर उचललं तर मातीला घेऊन येत असेल तर या वर्षी मेथे गावानी आमच्या चर्चाच आता बापू झालं आबा झालं महाराज आम्ही 1 तास तुमच्या गावाबद्दल बोलत होतो खोलीत. काय नियोजन आहे, काय मंडप आहे, काय अन्नदान आहे, काय वारकऱ्यांची सेवा आहे, काय महाराज मंडळीची सेवा आहे. आपल्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर या कलाकारांच्या रूपानं चांगलंच जाणार आहे एवढ्या लक्षात राहा. जशा तुमच्या अपेक्षा असतात ना, कृष्णा महाराजांनी असं वाजवलं पाहिजे, बापूने आबाने असं म्हणलं पाहिजे, लबडे महाराजांनी हे सांगितलं पाहिजे, उद्या दशरथी बुवांनी हे सांगितलं. तुमच्या जशा अपेक्षा आहे आमच्या काय अपेक्षा आहे का नाही. आज इथं एवढे टाळखरी उभे नाही. गावातले कोण कोण आहे बघू हातवर का. 1 2 विनेकरी 3 तू गावातलाच आहे म्हणजे 1 हापण 2 फुल जागवा. खरं बघा ते मुस्लिम समाजात जात मगाशी आम्ही जेवत होतो आणि जेवताना शेख का काहीतरी नाव घेतलं होतं डॉक्टरनी. कुठे गेले डॉक्टर गेले का. मुस्लिम समाजाचं कुणीतरी देणगी दिली ना वाटतं मगाशी 10 का 11 हजार काहीतरी मुस्लिम समाजाने. खरं सांग का आज इथं एवढा मोठा शताब्दी महोत्सव होतोय. ह्या गावात अनेक समाजाची माणसं आहे, अनेक जातीची माणसं आहे, पण या सगळ्या जातीचे सगळ्या समाजाची माणसं एका मायची लेकरं झाली म्हणून एवढा मोठा सप्ताह एका समाजाचा माणूस आहे. हे शासनानं आता सांगायला लागले सर्व धर्म समभाव म्हणून. आम्ही त्यांना जाहीर सांगतो या आमच्या भीती गावात बघा इथं सगळं सर्व धर्म यारे यारे लहान यारे यारे सगळे या लहान थोर याती भलती नारी नर कोणत्याही जातीच्या असो कोणत्याही धर्माच्या असो. वारकरी संप्रदायाने जर जातीपातीचा विचार केला असता तर चोखोबारायचं नाव वारकरी संप्रदायात घेतलं गेलं नसतं. वारकरी संप्रदायाने जातीपातीचा विचार केला असता कबीर महाराजांचं नाव वारकरी संप्रदायात घेतलं नसतं. कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेना नावीजान विष्णुदास. 750 वर्षापूर्वी आमच्या संप्रदायातील संतांनी पताका उंच केली, जाहीर सांगितलं सगळे या यारे यारे लहान याती भलती नारी. लय जातीपातीचं सध्या महाराष्ट्रात चालू आहे जोरात. त्यांनी आदर्श घ्यायचा असेल आमच्या मेथी गावचा आदर्श घ्या. सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे लोक एका मंडपात सुक्या एका गावात पुण्या गोविंदानं राहतात हो. हेच तर. आणि सर्वांना एका व्यासपीठावर आणणारा संप्रदाय जगाच्या पाठीवर एकच संप्रदाय आमचा वारकरी संप्रदाय. सर्वांना एका व्यासपीठावर आणणार. म्हणून ह्या वर्षी मी कीर्तनाला आलोय तर इथं 2 हाफ 2 फुल टाळकरी उभे. पुढच्या वर्षी मी येईल किंवा जो कीर्तन करेल वार्षिक सप्ताह असतोच की जो कीर्तन करेल त्या कीर्तनकाराला ही माझ्या मागच्या बाजूला गंगाखेडच्या संस्थेतल्या टाळकऱ्याची लाईन आणि माझ्या दोन्ही बाजूला गावातल्या तरुण टाळकऱ्याची लाईन पाहिजे. त्यांच्यात बघा ना तुम्ही मुस्लिम समाजात 5-5, 6-6 वर्षाच्या पोराला ते गोल टोपी घालतात जाळीची, हाताला धरतात. ते मस्जिद आहे, कुराण आहे, अल्लाह आहे.
24 वर्षाची घोडमे झाली आपली, अजून हनुमान चालीसा पाठ नाही, हरिपाठात किती अभंगही पाठ नाही. मी मुद्दाम सांगितलं होतं सगळे तरुण कीर्तनाला थांबा, आहेत पण कट्ट्यावर वाट्यावर ते पण चांगल्या गप्पा चालू चहा किती ठेवायचं चालू आहे का? हा इकडं लक्ष द्या थोडं. आम्हाला हनुमान चालीसा पाठ नाही, हरिपाठात किती अभंग आहे पण कशाला बिल्ली लावून फिरता रे मग गर्व शिकून हिंदू आहे म्हणून. त्यांच्यात बघा दर शुक्रवारी नमाज पाडतात, ड्रायव्हर असू द्या गाडी साईडला लावते नमाज पाडते. माझी आपल्याही तरुणांना विनंती आहे, दर शनिवारी गावातल्या सगळ्या तरुणांनी मेथीगावच्या हनुमंतरायाच्या मंदिरात एकत्रित आलं पाहिजे आणि सामुदायिक हनुमान चालीसा झाली पाहिजे. आणि खरंच मनावर घ्या. आज कोणवार? आजच शनिवारी. बरं जाऊ दे, आता पुढच्या शनिवारी आणि वडीलधाऱ्या मंडळींनी माता भगिनींवर पण जबाबदारी आहे. पोरं शाळेतून आले ना 5ला, त्याला म्हणायचं हात पाय धो. एक वेळ ठरवा 7ची, समजा धारा वगैरे काढणं, दूध डेरीला नेऊन टाकलं की मग 7 वाजता सगळे मंदिरात या. मंदिर काय लहान आहे काही, सगळे एकत्रित येण्या सामुदायिक हनुमान चालीसा होते. तरुणांनो ऐका, 1 वर्ष दर शनिवारी सामुदायिक हनुमान चालीसा म्हणा आणि 1 वर्षानंतर न चुकता त्या पोरांनी कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाकू द्या, त्याच्यात यशच भेटलं पाहिजे. ही ताकद हनुमंतरायांनी. आम्हाला आमचा देव कळलं नाही, आमचा देश कळलं ना, आमचा धर्म कळलं ना, साधे साधे आमचा ग्रंथ कळलं ना. इथे एवढा समाज आहे ना, हा सगळा हिंदू समाज. साधा प्रश्न विचारतो, साधा. आपला हिंदू धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे? हिंदूच आहेत ना समोर. हे लय दुर्दैव आहे मोठं. आम्हाला धर्म कळत नाही. तुकोबा नाही तर म्हणतात धर्म तो न कळेन काय झाकेले डोळे विषयी गोंधळ. पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. जागवा. इकडे सांगितलं कोणीतरी दोघे तिघेनी, हिंदू धर्माचा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता आहे. टाळ्या वाजवा यांच्यासाठी एकदा. माझा दुसरा प्रश्न आहे, सध्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ किती जणांच्या घरी बघू? हात वर करा. करा ना, काय अडचण नाही. एवढ्या समाजात फक्त 10 ते 20% लोकांच्या घरात आहे. आम्ही आता शासनाला निवेदन दिले, मुख्यमंत्र्यांना, फडणवीस साहेबांना, की सध्या थोडा राहू दे, काय घाबरू नका, मी आहे. हिंदू धर्माचा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता आहे, सध्या कुठे आहे? कोर्टात आहे. कोर्टात सच बोलूंगा, तिथं हात ठेवून बोलावं लागतं ना, खरं बोलेल. आम्ही त्यांना विनंती केली, तेवढा तो ग्रंथ उचला, कोर्टातून तेवढा ग्रंथ उचला आणि 5वी ते 12वी पर्यंत पाठ्य पुस्तकात श्रीमद भगवद्गीता द्या. तुम्हाला कोर्टात गीता ठेवावी लागणार, कोर्टच ठेवावा लागणार नाही, कोर्टच ठेवावं लागणार नाही, नाही ठेवावं लागणार. म्हणून जागा व्हा. आज इथे एवढ्या भक्तिमती माता बसल्यात ना, मी तुमच्या मुलासारखा आहे, काहींच्या भावासारखा आहे. ह्या सगळ्या भक्तिमती मातांना माझी विनंती आहे, पूर्वी आम्ही लहान लहान असताना
लहान लहान असताना काही नाही, त्यांना फोन आलाय म्हणून गेलेत, येलेत लगेच. इकडे बघा, येणार आहेत उद्या. आम्ही लहान लहान असताना आमची आजी आम्हाला दिव्याजवळ घेऊन बसायची. शुभंकरोती, पसायदान, हरिपाठ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगायची. आम्ही 3 भाऊ आहे. माझ्याकडे रामायण विषय होता. गुरुवर्य ढोक महाराजांचं मार्गदर्शन नंतर लाभलं मला, पण रामायण काय आहे हे मला बालपणात माझ्या आजीनं कळवून दिलं. माझी इथल्या सगळ्या माता माऊल्यांना मी आधीच म्हणलंय, राग येऊ देऊ नका, मी तुमच्या मुलासारखा आहे, कोणाच्या भावासारखा आहे. ह्याच्यातल्या किती माता माऊल्या दिवा लावताना आपल्या नातवाला, नातीला, मुलाला, मुलीला दिव्याजवळ घेऊन बसतात. शुभंकरोती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी पसायदान शिकवतात. बघू, हात वर करा. एक ती बी नाही, तिनं पदर घ्यायला केला. नाही, दर्शन घ्यायला पाहिजे तुमचे दर्शन. शेताला जाते, घरी येतच नाही. नाही, दिवा लावायच्या टायमाला तर घरी येतच की तुम्ही. मग दिवा लावा ना, पोटच्या दिव्याकडे बघा जरा, खरंच बघा, नाही तर लय अवघड येणारा काळ. सध्याच मुलं नीट बोला ना आई वडिलाला. आणि आपण जर संपत्ती जरूर कमवा, संपत्ती जरूर कमवा, पण संततीवर संस्कार लावायला कधी विसरू नका. तुम्ही वाट्यानी संपत्ती मिळवताल, संततीकडे लक्ष नसेल, ते काय लेकर आहेत बघा. नाही बघा, बाजूला टाळ्या, मोठा अंतर येतो इकडे. किती वेळ आहे? 5वी 10 11 वर्षाची पोर काय नाचतेत, काय हरिपाठ करतेत, काय गरज आहे. संपत्ती कमवान संततीकडे लक्ष द्या. तुम्हा सगळ्या माता, शपथ आहे तुम्हाला आता, शपथ सगळ्या माता मावल्यांना, आपला मुलगा असो, मुलगी असो, नात असो, नाही तर नातवा असो, दिवाजवळ घेऊन बसत जा. माझ्या गाडीमध्ये काही पुस्तक आहेत, देव भक्त चरित्रामृत म्हणून. आता हाय, मी उद्या परवा 3 दिवस आहे ना अजून. त्या गाडीतून ती पुस्तक घ्या. आपले देव कोणते, संत कोणते, तीर्थ कोणते, ग्रंथ कोणते, सगळ्या संतांचे, सगळ्या देवाचे चरित्र मी त्या पुस्तकात दिले. 100 रुपये तर किंमत आहे पुस्तकाची. 147 पानाचं पुस्तक आहे. मी छापलेलं नाही, ते मला आवडलं म्हणून मी आणले. 31-40 पुस्तकं असतील, जरूर घ्या. रोज एका देवाचं चरित्र मुलाला कळू द्या, रोज एका संतांचं चरित्र कळू द्या. जागा होणं गरजेचं आहे, नाही तर येणारा कालखंड आपल्या दृष्टीनं धोक्याचा आहे. राहतील मंदिर, राहतील का मंदिराला कळस, राहील काय माता भगिनींच्या कपाळाला. आपला देव पोरांना कळवायचा नाही, आपला धर्म पोरांना कळवायचा नाही, वागायचंय कसं तसं म्हणते. जागा व्हा. आणि जागृती मी नाही देत, 350 वर्षापूर्वी माझ्या तुकोबाराय. झोक्याला मुंग्या येऊ द्या जरा. आला तर आला राग, काय करताल राग आला. कार्यकर्त्याला म्हणताल पुढच्या वर्षी ह्या बोलू नका. 20 गाव 30 गाव, श्रीमंताला 40 गाव. पण माझ्या या बोलण्यातून ह्याच्यातल्या 5-50 लोकांवर जरी परिणाम झाला
तर एवढ्या लांबून आलेलो माझं कीर्तनाचं सार्थक झालं. त्या गाडीमध्ये माळा सुद्धा आहेत तुळशीच्या, शुद्ध तुळशीची माळ. जरूर घ्या. आज कोणतर घालणार म्हणलं होतं, आता कोणच ठेव नाही, ते नाही, दुसरं कोणतं म्हणलं होतं. म्हणून विचार करून घाला माळ. खरंच नाही तर येणारा, तुम्ही अशी पोरं लहान लहान आहेत तोपर्यंत त्यांना माळा घातल्या ना, ती माळ त्याला सांगेल कुठं उभं राहायचं, ती माळ त्याला सांगेल काय खायचं, ती माळ त्याला सांगेल आई वडिला बरोबर कसं वागायचं. माळाचं महात्म्य साध आहे. म्हणून एवढा मोठा सप्ताह होतोय ना आपल्या गावात, मेथी गावात. काय आनंद आहे या गावामध्ये. अहो, अमेरिकेला लोक असू द्या, लोणावळ्याला असू द्या, पुण्याला असू द्या, नाहीतर लातूरला असू द्या, सगळे लोक आज इथं कार्यक्रमाला आहेत शताब्दी महोत्सवासाठी. तुम्ही किती मोठे व्हा, पण संस्कार अध्यात्म त्याच्या जोडीला नसेल तर त्यात समाधानच नाही दादा, कधीच समाधान नाही. म्हणून आपल्या बघू आता किती मी आहे ना, आता उद्या परवा 3 दिवस अजून आहे, बघू किती जण माळा घालतात. आता नसले पैसे आता नका घेऊ, उद्या घ्या. आमचं घर तर आमचं म्हणजे त्यांचंच आहे, आम्हाला राहण्यासाठी जे दिलंय ते तिथे या, तिथून गाडीतून ड्रायव्हर कोण माळ घ्या, वारकरी संप्रदायाचे पायिक बना. नाहीतर लय मार खाताल वर गेल्यावर. वर म्हणजे मेल्यावर ज्यावेळेला वर नेतात एका फटक्यात तर आपला जीव जात आहे. 9 छिद्र आहे शरीराला. वर नेलं की वर असा हॉल असतो बाबू, असाच हॉल, असं स्टेज असतं. स्टेजवर एसी असं नाही मला बसायला, तसं असतं यमधर्माला बसायला. यमधर्म त्याच्यावर बसतो. आपला नंबर आला की यमदूत धरतात आणि असं फेकतात. हात फेकलं की घाबरतो आपण का? तिथं अशाच लाईनी उभे असतात 2. टाळ करायच्या नाही. काहीच्या हातात तलवारी, काहीच्या हातात चाबूक, काहीच्या हातात मशाल, काहीच्या हातात परशु. मारायचं, ठोकायचं आणि पेटवायचं. एकदा का वर नेलं की असं स्टेजवरती यमधर्म बसलेला असतो. माझ्या उजव्या हाताला आमचे साऊंड सर्व्हिसवाले उभे आहेत ना, त्यांच्याजवळ बघा त्या मशनी 5-7 मशनरी असतात. कुणाचा वाढवायचा, कुणाचा कमी करायचा, सगळे बटणं त्यांच्या हातात आहे. तसा वर एक बसलेला असतो, त्याचं नाव आहे चित्रगुप्त. तुम्ही किती अंधारात काही करा, टेबलाच्या खालून लाच घ्या, वरून घ्या, काय असेल ते करा, काही 2 नंबरचे धंदे का, ते सगळे देवाला कळतात. तुम्हाला काय वाटतं सीसीटीव्ही तुम्हीच लावलाय? तुम्हाला वरून येतानाच दिलाय सीसीटीव्ही. ते वर गेलं, आपल्याला टाकलं. यमधर्म म्हणतो 7च मिनिटं कमी. यमधर्म म्हटलं याचं सगळं बघायला वेळ नाही. एक काम कर, ह्याचा पासवर्ड टाक. कोड काय असतो ना ते टाकला. माझ्या मागे जेवढा डिजिटल बोर्ड आहे तेवढी LED असते ती स्क्रीन. आपला पासवर्ड टाकला की स्क्रीन सुरू होते. एक काम कर, किती वर्ष जगले बघते, लगे कॅम्प्युटरवर टाकतात. वय म्हणून टाकलं 93. कोरोना महामारीत जगलं काय 93 वर्ष. तर एक काम कर, 93 वर्षात ह्याच्या गावचे लोक एवढे पंढरपूरला जात होते, आळंदीला जात होते, ह्याने किती वाऱ्या केल्यात बघ रे. ते कॅम्प्युटरवर टाकतं वारी, तर सगळी स्क्रीन कोरी. हे काही आकडा नाही. यमधर्म म्हणतो तुम्हाला काय उभा राहायला आणलं का, मारा त्या भाडव्याला, मारी ती.
थांबा तोडायला येड आहे अजून. आधी मारू तर आधी मारतात, तोडतात कोणाला माहिती का? एवढा मोठा सप्ताह चालू आहे मेथी गावात. हे गोर गरीब सुद्धा हो, ज्यांची ऐपत नाही तसले लोक 10-10, 5-5 रुपये करून साठवलेले ते त्यातले सगळे पैसे आणतात आणि वर्गणीवाल्याकडे देतात. सप्त्याचं वातावरण पाहून गुणवान कलाकार महाराज मंडळी पाहून एक सकाळी असं मोठीत पैसे घेऊन चाललं होतं कार्यकर्त्याकडे. ते मला सकाळी पुकारलं होतं डॉक्टरनी, व्यासपीठ चालकानी, वर्गणीवाले बसलेत मंदिरात म्हणून. एक जण घेऊन निघालं. गावात काही तंबाखू चोळत उभी होते काही. राम 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 राम, इकडे कुठं चाललंय? काही नाही, वर्गणी द्यावा म्हणलं. आता 3च दिवस राहिल्या सप्ताह, किती द्यायला? दरवर्षी असते म्हणलं आपली 500. आणि मग आता यंदा काय 500चा सप्ताह का भाऊ? केवढे मग शताब्दी महोत्सव आहे यंदा. कोरोना महामारीत म्हटलं मी पॉझिटिव्ह निघलो होतो, 100 बेडच्या वार्डात होतो, इकडचं मेलं. पण मी हनुमंतरायला म्हटलं होतं मला धक्का लागू देऊ नका, सप्त्याला लई सहकार्य करेल. मग किती न्यायला लागलाय आता? काय नाही, न्यायला लागलोय 5,000. 5,000 त्यानं तर तंबाखूच फेकला खाली. एकटा सप्ताह करतो का काय तू? मग अवघ 51 रुपये दी, ह्याला तोडतात. स्वतः देत नाही, देणाराला देऊ देत नाही, मारतात, तोडतात, सोडतात. म्हणून आजचं कीर्तन ऐकताय, लई धानाच्या मानाच्या जोरावर जर हे करत असाल, गळ्यात माळ घालत नसाल, ज्ञानेश्वरी गाथा वाचत नसाल, सावधान. धन मान बळे नाटविसी देवा, अंतकाळी तेव्हा कोण आहे? यमाचे यमदंड पैसतील माता, ते तुझं रक्षिता कोण आहे? कोण वाचवणार नाही? पोरगा नाही, पत्नी नाही, आपला कोणी वाचवत नाही. तिथं फक्त तुम्ही काही जेवढा परमार्थ केलाय तेवढं वाचवणार आहे. हा शताब्दी महोत्सव पुन्हा नाही. आता सगळ्यांनी वर्गणी दिलीच असेल म्हणा, आणि मनाने दिली, तिथं मागायला सुद्धा जात नाही. आणि तुम्हालाही विनंती, घरी गेल्यावर विचारा मालकाला, पावती फाडली का म्हणावं. नसली फाडली तर उद्या फाडून घ्या म्हणावं, नाही तर लय मार खाताल वर गेल्या. आणि मी ते म्हणलं होतं लाडक्या बहिणीने लक्ष द्या, दिलंय का नाही कोणाच ठाऊक. हा, तुमच्या ध्यानात नाही. मी म्हटलं लाडक्या बहिणींना एवढे 10 हप्ते आले, त्यातला एक हप्ता देऊन टाका सप्त्याला. दिले असतील काही, मी बघतो आता, उद्या यादी घेतो त्यांच्याकडून. पण सहकार्य करा. आणि ह्याच्यावर मात मिळवणं तुकोबाराय म्हणतात, हेच तर शूरत्वाचा.
बसलेले एकदा हात वर करा, हात वर सरळ. सगळे कट्ट्यावरचे, वट्ट्यावरचे, फेट्यावाले, टोप्यावाले, सगळे सगळे. अजून राहिले 2-3. सरळ आपली टाळ, यांचे टाळ आणि भीमाशंकर पकवास त्यांचा. बघू आता आवाज कोणाचा आहे त्या. सरळ विठोबा. धन्यवाद. वाह वाह. हे मेथी नाही, हे पंढरपूर लग रहा है, पंढरपूर. हात वरच राहू द्या. पुढे जात नाही ना आधी सोडत नाही. आणि तुम्हाला विश्वास आहे माझ्यावर. 1ला रामायण सुरू होतं आणि 4ला आरती होती. मग हेची शुरत्वाचे अंग हरिया नीला श्रीरंग त्यांचा पण काय असतो. अवघा झाला पण लवण सकळा कारण. पण झालेला असतो लवण सकळा कारण. पाणी असताना पाणी बापू पातळ असतं तोपर्यंत किती तळाला जातं आणि कसल्याही खडकाच्या डोक्यावर उभं राहत शेवटच्या. पातळ असतं तोपर्यंत किती तळाला जातं आणि कसल्याही खडकाच्या डोक्यावर पाय देऊन उभा राहतं. पातळपणे तळानी हेचे शुरत्वाचे अंग हरी अनिला श्रीरंग ज्ञानेश्वर आनंद वाटला. या गावामध्ये गेली 4 दिवसापासून आता 4 दिवस झाला आम्ही राहतोय. पण इथलं गावाचं नियोजन, या गावाचं वाढण्याची पद्धत,
या आणि कार्यक्रम एवढे दाट आहेत. अखंड हरिनाम सप्ताह, अखंड खंड नाहीच. सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होतो. काकडा झाला की लगे काकडा झाल्याबरोबर पारायण करणारे लगे हजर असतात. पारायण झालं की नाश्ता झालं की पुन्हा थोडं पारायण की लगे गाता भजनाला आमची वानरसेना हजरच असते. लगे गाता भजन झालं की लगे पंगत. ते पंक्तीचं होतं नाही तोपर्यंत आम्ही हजर असतो. लगे 1 ते 4 रामायण. आज 4:30 पर्यंत केलं मी. मग पुन्हा 4:30ला लगेच पंगत, पुन्हा हरिपाठ, पुन्हा कीर्तन. आणि या गावात हे विशेष आम्हाला वाटले. पहाटे 4 पासून रात्री 12 पर्यंत कार्यक्रम आहे, पण एकही कार्यक्रम बेटाईम नाही. सगळे कार्यक्रम टाइमात आहे. याला नियोजन म्हणतात. जे ते ज्या त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. ऐकणारे सुद्धा बघा, जबाबदारीच ही सुद्धा. तुमच्या गावातली शिस्त लय आवडली आपल्याला. शिस्त एवढी आहे, एवढा तरुण ऐकायला, एवढी वयस्कर माणसं, ही सगळ्या गोष्टी बघायची. शिस्त तुम्हाला टाचणी पडेल तरी आवाज येईल, एवढी शिस्त आणि शांतता आहे. पाहतो विसरले का काय? याला आपल्या मेथी गावची वारकरी संप्रदायाची शिस्त. इथं एवढा समाज असताना दुसरा कार्यक्रम असता तर किती पोलीस लागले असते. एवढा समाज एवढा शांत बसवायला. पण नियोजन म्हणजे नियोजन आहे. तुम्ही हा, आणि विशेष म्हणजे तरुणांना तुम्ही धन्यवाद देणारच आहे. मग अशी राम सीता विवाह होता. विवाह झाला लगे ती 4ची गाडी आली. त्यातल्या एकानं बघितली आलेली, बघितलं की त्याने दुसऱ्याला डवचलं, ह्याने तिसऱ्याला. 5-7 जणांनी 2 मिनिटात गाडी खाली केली 4ची. काय नियोजन आहे. आणि विशेष म्हणजे तरुणांना तर धन्यवाद देणारच आहे, पण हा सप्ताह त्या काळात, आता तरी आपल्याला सुखसुविधा आहे, मंडप आहे, लाइटिंग आहे, सगळ्या गोष्टी आहे. त्या काळात आपल्या वाडवडिलांनी, आपल्या वडिलांनी, आजोबांनी, पंजोबांनी सुरू केला असेल. सगळ्याचेच होते त्यावेळी. ती मंडळी कोणाची इथं असतील, कोणाचे गेले असतील. ज्यांचे गेले असतील ते वर स्वर्गात असू द्या, वैकुंठात असू द्या, नाही तर कैलासात असू द्या, तिथं बसून हा शताब्दीचा सोहळा पाहत असतील. त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या असतील. काय नाव वाढवलंय आमच्या सगळ्या लेकरांना. मी असं ऐकलंय, काल मी नांदूरला गेलतो ना, जाता जाता आपलं कीर्तनात, तिथं मग ती मंडळी सांगत होती, महाराज लई कमाल आहे मी इथे गावच्या लोकांची. परिसरात चर्चा आहे, ह्यात नवल नाही. सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कोणत्या सप्त्याकडे असेल तर आपल्या मेथी गावच्या सप्त्याकडे. कारण आम्ही सर्वांनी ते स्टेटसला ठेवलंय. हे एवढे सगळे एका दोरीतले कीर्तनकार एका पत्रिकेवर बऱ्याच वर्षानंतर आणण्याचं काम कोणत्या गावाने केलं तर मेथी गावाने केलं. नाही, सगळे त्यात विद्वान आहेत, विनोदी आहेत, चिंतनीय आहेत, महामंडलेश्वर आहेत, जगद्गुरुद्वाराचार्य आहेत, वारकरी आहेत, फडकरी आहेत, गडकरी आहेत. हे सोपं समजले का एवढं एकत्रित आणणं? आणि पुन्हा हे बापू असतील, आबा असतील, कृष्णा महाराज, नाही तर सध्या पहारेकरी सापडत नाही. हे सीझन आहे आमचं, पाडवा ते वैशाख महिन्यापर्यंत. आणि काय जादू केली यांनी कोणाच ठाऊक. एवढे वाघ सिंहासारखी गुणवान इथं. मी असं ऐकलं की इथं पहिला सप्ताह झाला ना, मंदिर नीट नव्हतं. ते बैलगाडी आणायची नाही का बडगिरी बाबा, बैलगाडी आणायची, ती बैलगाडी उभी करायची, त्याला ते 2 गाळे करायचे मग नाही का, बरोबर. त्याच्या खाली टाळ पकवास ठेवायला, त्याच्यावर देव ठेवायला. काय टिकवलं या जुन्या लोकांनी. आता गुलाबजामुन हाणायलोय आपण, आता जिलबी हाणायलोय, खायला लागलोय. त्या काळात, पडत्या काळामध्ये
हा संप्रदाय टिकवलाय आमच्या वडीलधाऱ्या मंडळींनी. त्यांना आम्ही धन्यवाद देणार आहे. खरे विधित नियम त्यांनी पाळले, त्याचं फळ मात्र आपल्याला भोगायला भेटतं. बापू तुम्ही फक्त कीर्तनाला असता, तुमच्या मागे व्याप आहे सकाळ दुपार सगळ्या गोष्टी, पण आबांना आम्ही इथं 8 दिवस आहे. मी मगाशी रामायणातही बोललो आणि आहे ती वस्तू, तुमचं वर्णन नाही आणि फुकटची स्तुती करायला आम्ही रिकामे नाही. वस्तुस्थिती मात्र सांगितल्याशिवाय राहत. अजूनही मी नारदाच्या गादीवर उभारून बोलतोय, 4 दिवसात 7-8 वेळा जेवलो असत, एक भाजी डबल येऊ दिली नाही गावात. खरंच येऊ दिली, खरंच नाही. एक पदार्थ डबल नाही. आता बासुंदी होती संध्याकाळी, तुम्हाला नाही आम्हाला होती. दुपारी गुलाबजामुन होते, हे काय इथंच बसले पण ते घर मालक. आदल्या दिवशी लाडू होते. एक आम्हालाच नाही, अन्नदात्यांनी असं ठरवलंय मग की इथं गाव जेवणाची पंगत आहे, पण एक पदार्थ डबल तुम्हाला दिसणार नाही. याला अन्नदान म्हणतात. आणि ज्यांना पंक्ती भेटल्या तुम्ही भाग्यवान आहे. शताब्दी महोत्सवामध्ये एरवीच्या वेळेला 1000 लोक जीव घाला. एरवी 1000 लोकांचं पुण्य भेटायचं असेल तरी संध्या करणारा एक ब्राह्मण जीव घाला. 1000 पण त्रिसंध्या करणारा पाहिजे. 1000 लोकांचं पुण्य एक त्रिसंध्या करणारा ब्राह्मण जीव घातल्यावर आहे. असे 1000 ब्राह्मण जीव घालायचे असतील तर आमच्या शताब्दी महोत्सवातला आळंदी पंढरीचा एक वारकरी जीव घाला. म्हणून अन्नदाते भाग्यवान आहे, आपण खाणारे त्याच्यापेक्षा भाग्यवान आहे. का? इथं आपण नामस्मरण करतो, हरिपाठ करतो, रामायण ऐकतो. आपल्याला आशिष ज्ञानोबराय तुकोबरायांनी या सर्व ग्रामस्थांना उदंड आयुष्य उदंड संपत्ती देऊन ह्यांच्या हातून अशीच वारकरी संप्रदायाची सेवा घडो एवढी प्रार्थना करून सेवेला पूर्ण करा. तुका म्हणे पाणी पातळपणे पुस्तक घ्यायचे असले पुस्तक घ्या, माळ घ्यायची असेल माळ घ्या. मी 10-15 मिनिट आहे इथं. एक माळ घाला, वारकरी संप्रदायाची पायीक बना. विठ्ठल जय जय. काय बसा ना थोडं. अहो एवढं वर्णन केलं मी गावाचं, तुम्ही असं का म्हणून करायला? चहा आणायला चालले तो बरं, जाऊ द्या. ते नियोजनाला चाललेत, कार्यकर्ते ते, त्यांना जाऊ द्या, काय अडचण नाही. हे पहा काय राहील सांगा. उद्याच्याला रक्तदान शिबिर आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत. रक्तदान केलंच पाहिजे, प्रत्येकाने करा. आता मी गेल्याच महिन्यात केले म्हणून आता हे करणार नाही. पण रक्त डॉक्टरांना विचारा तुम्ही. आपल्या काय काय म्हणतात, रक्त दिल्यावर आपलं कसं व्हायचं? उलट फिल्टर होतंय. आणि आपण एखादी बाटली एखादी पिशवी रक्त दिले, त्यांनी जर एखाद्या माणसाला जीवनदान मिळत असेल तर आपण द्यायला काय हरकत आहे? म्हणून बघू उद्याच्याला किती जण रक्तदान करतात. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रक्तदान आहे. ज्यांना करायचं असेल त्यांनी इथं सकाळी या, ते डॉक्टर सांगतील त्या पद्धतीने रक्तदान होईल. बोलिले पुरे वेडी
भावी माझ्या जगत तुझा